चला तर मग आज आपण बेसनची नानकटाई बनवूया. प्रमाण ग्रॅमचं आहे, प्रमाण वाटीचं सुद्धा आहे. पण ही नानकटाई जेवढी पौष्टिक आहे तेवढी चवीला आहे. टाळ्याला न चिकटणारी, जिभेवर विरघळणारी, पौष्टिक तर 100%च आहे. अशी नानकटाई ना अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये तयार होते. त्यासाठी साहित्य सांगते तुम्हाला. 1 वाटी बेसन पीठ, पाव वाटी पिठी साखर, चवीनुसार वेलची पूड, शिवाय आपल्याला तूप लागणार आहे अर्धी वाटी. हे प्रमाण वाटीचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर वजनाचं जर प्रमाण घेतलं तर त्यासाठी 250 ग्रॅमचं मी प्रमाण सांगते, कमीत कमी सांगते तुम्हाला. 250 ग्रॅम बेसन, 200 ग्रॅम पिठी साखर आणि तूप लागणार आहे 125 ग्रॅम. म्हणजे पिठाच्या निम्म हे तूप आपल्याला घ्यायचं आहे. सुरुवातीलाच तूप घालायचं आहे, पिठी साखर घालायची, भरपूर वेलची घालायची आणि सगळं हे मिश्रण एकत्र करून चांगलं फेटून घ्यायचं आहे. तुम्हाला जर घर बसल्या या बिस्किटची ऑर्डर करायची असेल तर दिलेल्या क्रमांकाला हाय करा. सगळ्या बिस्किटाचे दर मिळून जातील. आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी नाही, आधी पेमेंट करावं लागेल, त्यानंतर ऑर्डर ही स्वीकारली जाते. पण जेवढ्या विश्वासाने ऑर्डर देताना तेवढ्याच विश्वासाने ही बिस्किटं बनवली जातात. नानकटाईना कोणीही बनवू शकेल. अगदी कमी वेळेमध्ये खायला टेस्टी, टाळ्याला न चिकटणारी नानकटाई तयार होते. पौष्टिक तर खूपच होते, कारण ही आपण बेसन पिठापासून बनवणार आहे नानकटाई. यामध्ये तुम्ही इच्छेनुसार वेगवेगळ्या प्रकारचे इसेन्स सुद्धा वापरू शकता. मी इथं फक्त वेलचीचा वापर केलेला आहे. जसजसं पीठ हे आपण फेटत जाऊ ना, तसतसं साखर पूर्ण वितळते आणि अशी याची बघा पेस्ट तयार होते. जेवढं पीठ आपण फेटू चांगलं, तेवढी ही नानकटाई फुलते चांगली आणि दिसाय सुद्धा खूप छान दिसते. त्याला क्रॅशेस पडतात. नानकटाईचं हे जे मिश्रण आहे ना, हे फेटणं हीच याची मेन प्रोसेस आहे. पाच ते 7 मिनिटं तरी हे फेटायला वेळ लागतो. मिश्रण अगदी कमी दिसत होतं ना, हे बघा आता भरपूर दिसतं मिश्रण. हे आता ही पेस्ट आता आपली सगळी तयार झालेली आहे. साखर जी आहे ना, ती थोडीशी सुरुवातीला हाताला लागते आणि आता पूर्ण त्याची पेस्ट झाल्यामुळे ना पूर्ण हे बॅटर असं गुळगुळीत तयार झालेलं आहे. म्हणजेच काय, हे बॅटर तयार झालेलं आहे. आता यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. बेसन पीठ चाळूनच घ्यायचं, म्हणजे काय, हलकं होतं पीठ. यामध्ये आपण थोडं गव्हाचं पीठ घातलं तरी सुद्धा चालतं, पण मी वापरणार नाही. फक्त बेसन पिठाचीच नानकटाई बनवणार आहे. तुम्हाला निम्म बेसन पीठ आणि निम्म गव्हाचं पीठ वापरायचं असेल तर
वापरू शकता. हे मिश्रण एवढं कमी जरी दिसत असलं ना, याची नानकटाई भरपूर तयार होते. हे घरी तयार केलेलं पीठ आहे, म्हणजे गिरणीतून दळून आणलेलं आहे, डाळ दळून आणलेली आहे, विकतचं पीठ नाही. विकतच्या पिठाची टेस्टला कशी नानकटाई लागते हे मला माहिती नाही, कारण मी बनवलेली नाही. त्याची टेस्ट काही मी सांगू शकत नाही, याची फक्त सांगू शकते. आता बघा हे पीठ सुट्ट झालेलं आहे ना. जसं हे पीठ आपण चांगलं मळत जाऊ, हे बघा घासल्यानंतर बघा पीठ हे मेन घासावं लागतं चांगलं. अगदी सोपी कोणीही नानकटाई बनवू शकेल. घासल्यानंतर बघा गोळा कसा लगेच तयार होतो. चिकटपणा येतो याला. बघा पीठ कसं हळूहळू असं मऊ लुसलुशीत व्हायला सुरुवात झालेली आहे. फरक दिसला का तुम्हाला? बघा कसा गोळा तयार झाला का नाही? आता जाड कागद घेतला तरी चालतो, किंवा या फरशीवरती जरी टाकलं ना तरी सुद्धा चालतं. किचनवरती हे पीठ चांगलं थापून घ्यायचंय. जसं याला आपण थापत जाऊ ना, तसं याचं जे तूप आहे ना ते चांगलं याला सुटतं आणि मऊ लुसलुशीत अजून हे पीठ तयार होतं. याचे ना तुम्ही छोटे छोटे गोळे पण बनवू शकता. जोरात असं थापायचं त्याला. नानकटाई थोडी जाडच करायची, म्हणजे दिसायला बेक झाल्यानंतर चांगली दिसते, त्याची बर्फी तयार होते. दिसतंय काय? किती छान दिसत आहे बघा पीठ, एकदम असं गुळगुळीत झाले.
आता याच्यावरती ना आपण चेरी लावून घेऊया. आता याच्यावरती डेकोरेशन कशाचं करायचं हे स्वतःवर अवलंबून आहे. काहीही याच्यावरती तुम्ही लावू शकता. पिवळ्या कलरवर लाल कलरची चेरी चांगली दिसते म्हणून मी चेरीचाच वापर करते. पदार्थ दिसायला आणि चवीला चांगला असला ना भारी वाटतं खायला. प्रेस करून घ्यायची म्हणजे चेरी पडणार नाही. हे बघा, जवळून बघू शकता कसं हे पीठ दिसतं. तूप आलंय ना वरती. याला आता कटिंग करून घेऊया. आता ही नानकटाई लहान करायची का मोठी करायची हे स्वतः ठरवायचं. यामध्ये आपण कुठल्याही पावडरीचा वापर करत नाही, गरज नसते वापर करायचा. या नानकटाईची मला ऑर्डर आलेली आहे. जी आपल्याला ऑर्डर येते ना त्यासाठी फ्रेश बिस्किट बनवली जातात. आता समजा मी आज ही नानकटाई बनवलेली आहे, उद्या जरी मला ऑर्डर आली तर उद्या परत मी ही नानकटाई बनवते, पण एकदम तयार करून ठेवत नाही. फ्रेशच बिस्किट जातात, कारण ऑर्डर दिल्यानंतर ही बिस्किटं बनवली जातात. कुरिअरनं आपल्याला ही बिस्किटं पाठवायची असतात किंवा नानकटाई रोड पाठवायचे असतात. त्यामुळं कुरिअरमध्ये डिस्पॅच केल्यानंतर परत 8 दिवस जातात. त्यामुळं जी बिस्किटं आहेत ती बिस्किटं फ्रेशच बनवून दिली जातात. हे बघा, नानकटाई सगळी आपली कटिंग करून झालेली आहे. आता ही लावून घेऊया. नानकटाई जास्त काही फुलत नाही बिस्किट सारखी, त्यामुळं थोडी जवळ लावून घेतली ना ट्रेमध्ये तरी सुद्धा चालतं. आता ही सगळी नानकटाई मी ट्रेमध्ये लावून घेते. जी आज तुम्हाला माहिती दिलेली आहे, ग्रॅममध्ये दिलेली आहे आणि वाटीमध्ये सुद्धा दिलेली आहे. अजून काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारायला अजिबात विसरू नका. आणि एका ताईंनी ना मला 2 दिवसापूर्वी कमेंट केलेली होती की ताई, आज तुमच्यामुळे मी या ओव्हनच्या कंपनीत पोचलेले आहे म्हणून, कारण त्या हा व्यवसाय करणार आहेत. त्यांची ती कमेंट ऐकून ना खूप भारी वाटलं की आपली कला कोणाला तरी उपयोगी पडत आहे. त्या ताईंना मी मनापासून शुभेच्छा देते आणि त्यांचाही बिझनेस असाच माझ्यासारखा चांगला चालू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. 125 याचं ओव्हनचं टेम्परेचर ठेवायचं आहे आणि 15 मिनटासाठी बेक करून घ्यायचं आहे. याचं टेम्परेचर 160 पर्यंत न्यायचं नाही, कारण ही
नानकटाई पूर्ण कठीण होईल. त्यामुळे 145ला घालायचा आणि 145ला काढायचा आहे. आणि अशी सुंदर आणि जिभेवर विरघळणारी नानकटाई तयार झालेली आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.